जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। बहुजन सामाजिक संघटनेच्या वतीने 78वा स्वातंत्र्य दिन साजरा, तर नवनिर्वाचित पदाधिकारी यांची नियुक्ती। इचलकरंजीतील बहुजन सामाजिक संघ यांच्या वतीने 78वा स्वातंत्र्य दिवस व नवनिर्वाचित पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली। यावेळी प्रथम प्रमुख पाहुण्या सांगली ओबीसी मोर्चा महिला राष्ट्रीय अध्यक्षा मान्य सौ प्रेमिलताई साळवी, संपादक साजिद शेख, अध्यक्ष आयुब बागवान, उपाध्यक्ष निवास गागडे यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले। त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकारी महाराष्ट्र राज्य उपप्रमुख पदी इस्माईल आयनापुरे, महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्षपदी असलम सनदी, महाराष्ट्र राज्य सोशल मीडिया प्रमुख आसिफ मुजावर, महाराष्ट्र राज्य सचिव सलीम मुल्ला, महाराष्ट्र राज्य सरचिटणीस हबीब शेख यांना नियुक्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले। यावेळी महाराष्ट्र राज्य महिला प्रमुख शोभा वसवाडे, कोल्हापूर जिल्हा महिला अध्यक्षा स्नेहा मिनेकर, हातकणंगले तालुका महिला अध्यक्षा रुपाली हातकडगी, हातकणंगले महिला उपाध्यक्षा अंजना कंदले, इचलकरंजी अल्पसंख्याक अध्यक्ष हुसेन पटेल, सल्लागार अब्राम वाघमोरे, इचलकरंजी नेहरू नगर विभाग प्रमुख रोहिणी माळगे, शोभा काटकर, राजू मुसळवाळगी, मुकुंद गागडे, इंद्रजित गागडे, अनिस बागवान, लग्मान्ना नाईक, कोमल साठे, बेबीताई तोरणे, अरुणा आवळे, लक्ष्मी कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते। चला तर पाहूया सविस्तर न्यूज चॅनल नेटवर्क सह। मला खूप आनंद झालेला आहे आणि तुम्ही सर्व इचलकरंजी वासियांनी मला जो हा मान दिलेला आहे झेंडा वंदनाचा आणि प्रमुख पाहुण्यांचा, याबद्दल मी सर्वांचा आभार मानत आहे। आतापर्यंत पोहोचली ते माझी मैत्रीण शोभाताईमुळं आणि खरोखरच मला खूप आनंद झाला की जी बहुजन सामाजिक संघ स्थापन केलेला आहे आयुबाईंनी, आणि फक्त दोनच होऊन, परंतु त्यांचं काम जर बघता जी इथं दिग्गज मंडळी त्यांची मित्र सर्कल फ्रेंड जमलेला आहे आणि आमच्या ह्या भगिनी, तर मुलाचे पाय जसे पाळण्यात दिसतात, तर बाई तुम्हाला सांगते की तुमची संघटना खरंच मोठी होणार आहे, कारण 2 वर्षात तुम्ही हे जे काम केलेलं आहे ते खूप मोठं केलेलं आहे आणि याकरिता जे काही सहकार्य लागेल ते तुमची बहीण म्हणून किंवा या माझ्या माता भगिनींच्यासाठी कधीही मला अहोरात्र फोन करा, मी कोणत्याही कामासाठी तयार आहे एवढी ग्वाही देते। तर आज 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ज्या आता पदाधिकाऱ्यांना जे पदं मिळाली त्याबद्दल पहिला त्यांचं हार्दिक अभिनंदन। आणि पहिली जी म्हण आहे, शिवाजी यावा पण दुसऱ्याच्या घरात जन्माला यावा, पण तसा दुसऱ्याच्या घरात जन्माला यावा जसा अंधार फार झाल्यावर एखाद्या दिव्याची गरज असते, जर तसा आपण दिवा बघायला गेलं तर कुठेही आयुब सरांचं कमी पडणार नाही, कारण आयुब सरांनी संस्थेसाठी बरेच वर्ष घालवले। आतापर्यंत त्यांना ट्रॅक गावला नाही, पण आता इथून पुढे त्यांचा जो ट्रॅक त्यांना सापडलाय त्यामुळं सर्व जनतेचं, जे गोरगरीब असतील त्यांचं, अनाथ असू देत, निराधार असू देत, कशाही असू देत, अशा प्रत्येकाच्या अडचणीला या संघटनेतर्फे त्यांनी सदैव उभे राहणार आहेत। आणि दुसरा विषय म्हणजे कसा, ज्यांना त्यांनी बोलवलंय, ज्या लोकांना त्यांनी इथं आदरानं बोलवलंय, त्या प्रत्येकाचा मान सन्मान हा त्यांच्यासारखा कुठलाही व्यक्ती करू शकत नाही। त्यांच्या मनात प्रत्येकांच्या बद्दल आदर आहे, सगळ्यांच्या बद्दल मत चांगलं आहे। आणि या सर्व पदाधिकाऱ्यांनी माझी एक विनंती आहे, अशी तुम्ही त्यांना साथ द्या की ह्या बहुजन सामाजिक संघचा झेंडा आज जसं 15 वर्षाच्या जागोजागी फडकते तसा हा फडकवलाच पाहिजे, ही माझी तरी इच्छा आहे। तुम्ही पण हीच इच्छा बाळगावी आणि सदैव त्यांच्या पाठीशी उभे आपण राहू, एवढं मला सांगून धन्यवाद। इतकं मोठं कार्य आहे की ते सांगण्याच्या पलीकडे आहे आणि आमच्या आयुबाई यांची पूर्ण टीम जे आजपर्यंत कार्य करत आहे त्यांच्या त्या कार्याला आमची सतत साथ राहणार आहे आणि त्याच्या प्रत्येक कार्यामध्ये आमची पूर्णपणे त्यांना मदत राहील। त्यांची मदत आम्हाला असते आणि ते सतत मदत करत असतात आमच्या कार्यामध्ये। तर मी या संघाचं माझ्या पूर्ण गागडे युवा फाउंडेशनच्या वतीनं त्यांना मी शुभेच्छा देतो। त्यांनी पुढील कार्यामध्ये असेच त्यांनी वेगवेगळे कार्यक्रम करावेत, लोकांच्या पर्यंत त्यांच्याकडून, त्यांच्या संघटनेकडून मदत मिळावी ही त्यांच्याकडून मी अपेक्षा करतो। इथे एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलेले, या संविधानावर आज पूर्ण जग चालत आहे। त्या संविधानाच्या आधारावर त्या कायदा कानूनच्या हिशोबानं
आम्ही संघटनेच्या लेखनिक, जसं मगाशी आमचे उपाध्यक्ष म्हणाले की आमच्या संघटनेमध्ये आता असे भर पडल्यावर मॅडम की कुठलाही काम जर असेल, कुठलाही अधिकारी जर असेल, तो वापर मुजरा केल्याशिवाय तिला आम्ही सोडणार नाही. ही संघटनेच्या वतीने अशी आम्ही ताकद भरपूर भक्कम ही आम्ही तयार केलेला आहे. ही संघटनेची ताकद तयार करायचा उद्देश, काही लोकांची समस्या असत्या, काही अडचण असत्या, पोलीस स्टेशन असू दे, कुठल्याही एरियामध्ये पोलिस काय करतात, सामान्य माणूस गेलं तर तिची लोक दाद घेत नाही. तिला आज बघूया उद्या बघूया म्हणून कमीत कमी तिला 8-10 दिवस तिला फेऱ्या लावायला होत्या. आणि तो काय करतोय, थकून बिचारायला पोलीस माहिती दाद घेणार म्हणून तो काय करतो, शांत बसतोय. मग एखादी तो आमच्याकडे जर आला की साहेब मला तिथं काय न्याय मिळाला नाही, कोणत्याच अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट. जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा. 80 87 820 897.